पंतप्रधान मोदींनी मागितलेल्या शिवरायांच्या माफीवरून राहुल गांधींनी हल्लाबोल केलाय। आरएसएसच्या माणसाला कंत्राट दिल्यानंच मोदींनी माफी मागितली का असा सवाल राहुल गांधींनी विचारला। राहुल गांधी विनाकारण या प्रकरणामध्ये राजकारण आणतायत असा आरोप आता करण्यात आलाय। सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी शिवप्रेमींची आणि शिवरायांची जाहीर माफी मागितली। मोदींच्या या माफीवरून आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधलाय। नरेंद्र मोदींनी आरएसएसच्या माणसाला पुतळा बनवण्याचं कंत्राट दिलं म्हणूनच ते माफी मागतायत का असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला। प्रधानमंत्री जी ने किस कारण माफी मांगी? अलग अलग कारण हो सकते हैं। पहला कारण हो सकता है कि ये जो मूर्ति थी इसका कॉन्ट्रैक्ट आरएसएस के एक व्यक्ति को दी गई। पहला कारण यह हो सकता है। पुतळा बनवणारा जयदीप आपटे हा आरएसएसचा माणूस असण्यापेक्षा तो कलाकार होता। कलाकार याच पात्रतेवर जयदीप आपटेला कंत्राट दिल्याचं भाजपनं सांगितलंय। राहुल गांधींनी उपस्थित केलेला मुद्दा गैरलागू होत असल्याचा दावाही रावसाहेब दानवेंनी केला। ते बघा, चूक झाली, नरेंद्र मोदीजींनी काय चुकीची माफी मागितली, तो संघाच्या विचारधारेच्या माणसानं तयार केला की अन्य कोणत्या विचारधारेच्या माणसानं तयार केला, तो एका कलाकाराला बनवायला दिला होता आणि बसवण्यासाठी दिला होता। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे पडसाद गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत उमटले। या मुद्द्यावरून राहुल गांधींनी थेट पंतप्रधानांवर टीका केली आहे। आगामी निवडणुकीच्या प्रचारातही राहुल गांधी याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत गाठल्याशिवाय राहणार नाहीत। संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।